झी 24 तास एक पाऊल पुढे। विकास कामांच्यासाठी सरकारी निधी मिळाल्यानंतरच कुठल्या गावामध्ये काम सुरू होणं हे सर्वसाधारण चित्र। मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार या आदर्श गावानं सरकारकडून मिळालेल्या निधीत स्वतःची भर टाकत गावातल्या यात्री निवासाचं काम मार्गी लावलं। यासाठी गावातल्या महिलांनी आपलं सोनं बँकेत गहाण ठेवलंय। पाहुयात खऱ्या अर्थानं महिलांचं सक्षमीकरण दाखवणारा हा एक रिपोर्ट। केवळ जलसंधारण नव्हे तर लोकसहभागातून अनेक उपक्रम राबवून खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण खेडं बनलेल्या अहमदनगर जिल्ह्यातलं आदर्श गाव हिवरे बाजार गावाची महती देशविदेशात पोहोचली आहे। आता या गावातल्या महिलांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आणि नवा आदर्श घालून दिलाय। राज्य सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून गावात 37 लाखांची कामं मंजूर झाली। त्यात यात्री निवासाच्या कामाचा समावेश होता। यात्री निवासाच्या ग्रॅनाइट आणि स्लायडिंगच्या खिडक्या बसवण्यासाठी सरकारनं मंजूर केलेल्या निधीपेक्षा अधिक निधीची गरज भासू लागली। गावातल्या महिलांनी पुढाकार घेतला आणि हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला। महिलांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून सुमारे 12 लाखांचा निधी उपलब्ध केला आणि यात्री निवासाचं काम मार्गी लावलं। घरात राहूच तर आम्ही ठरवलं सर्वांनी की आपण बँकेमध्ये टाकू आणि त्याचा लोन आलेला आहे ना, लोन काढून म्हणजे ज्यांची थकबाकी आहे त्यांना ते पैसे देऊ असं ठरवलं। आणि त्यानंतर अजूनही आमच्या गावामध्ये महिलांचा एवढा सहभाग आहे की भविष्यामध्ये जरी आम्हाला काही गरज पडली, काही कामासाठी पैसे लागले तरी अजून सुद्धा बऱ्याचशा महिलांनी सांगितलं की आमचे दागिने आम्ही बँकेत ठेवून त्याचा लोन आल्यानंतर आपण त्याचे काम करू शकतो। हिवरे बाजारमध्ये फार व्यवस्थित कर्ज पुरवठा होतो, कारण स्वतः पवार साहेबांचं मार्गदर्शन आहे की इथली ग्रामसभा कर्जदाराची जबाबदारी घेते। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। ते पत्र देतात की यांना कर्ज द्या वगैरे, त्यामुळे बँकेला तसं फार व्यवस्थित पडतं ते। महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याबाबत सगळीकडे नेहमीच चर्चा होते। मात्र हिवरे बाजारनं कुठल्याही आरक्षणाशिवाय महिलांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेतलंय। गावातली पाणी योजना असो की सरपंच पद, यात महिलांना स्थान दिलं जातं। घरावर नावही महिलांची आहेत। या सन्मानामुळे महिला गावातल्या कुठल्याही विकास कामासाठी स्वतःहून पुढे येतात। गाव विकासाची भावना होती, ह्या हेतूने आम्ही ते दागिने गहाण ठेवायला दिले। आणि आमच्या गावाचा पूर्ण गावाचा एक विचार असल्यामुळे आम्हाला दागिने दिल्याचं काही म्हणजे शंका आली नाही। त्यामुळे आम्ही म्हटलं हे दागिने घ्या आणि आपल्या गावचे पूर्ण काय कामं असतील ते पूर्ण करून घ्या, ह्या हेतूने आम्ही ते दागिने दिले। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं म्हटलं जातं। हिवरे बाजारमधल्या महिलांनी गावाच्या विकासाची दोरी हाती घेऊन संपूर्ण गावाचा कायापालट करण्याचं काम सुरू केलंय। हिवरे बाजारच्या महिलांच्या या कर्तृत्वाला सलाम। निखिल चौकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अहमदनगर। झी 24 तास एक पाऊल पुढे।